हाय हॅलो नमस्कार, मी पुष्कर जोग तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या ट्रॅव्हल शो मध्ये केसरी प्रस्तुत माझा अराउंड द वर्ल्ड. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या शो मध्ये जग फिरण्यासाठी पासपोर्ट लागत नाही ना विजा लागतो. सिट बॅक, रिलॅक्स अँड ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड. फ्रेंड्स, सकाळपासून ना मला ॲड्रेनलिन रश होतोय आणि म्हणून मी यास 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 असं म्हणतोय. कदाचित हा ॲड्रेनलिन रश मला एखाद्या आयलंडला घेऊन जाईल असं वाटतंय. एक असा आयलंड जो ॲडव्हेंचर जंकीजसाठी पर्वणीच आहे. ओळखलात? द यास आयलंड. यास आयलंड एक असा रत्न आहे की त्याला जगातला ॲडव्हेंचर कॅपिटल मानतात. इट्स अ मिक्सचर ऑफ फन, लक्झरी, थ्रिल अँड मॅजिक. यास आयलंडमध्ये 4 थीम पार्क्स आहेत. फेरारी वर्ल्ड, यास वॉटर वर्ल्ड, वॉर्नर ब्रदर्स वर्ल्ड आणि सी वर्ल्ड. यास आयलंडच्या 4 थीम पार्क्सपैकी अजून एक माइंड ब्लोईंग थीम पार्क, वॉर्नर ब्रदर्स वर्ल्ड. लहान मुलांसाठी लाईफ टाईम ट्रीट. सगळे वॉर्नर ब्रदर्सचे कार्टून कॅरेक्टर्स, डॅफी डक, ट्विटी, स्कूबी डू सगळे तिकडे. चला मजा करू. फ्रेंड्स, तुम्हाला आता वाटत असेल की मी अबुधाबीच्या कुठल्या तरी आउटडोर लोकेशनमध्ये उभा आहे. तसं नाही आहे, मी एका सेटवर उभा आहे. या कॅन यू बिलीव्ह इट? वॉर्नर ब्रदर्स वर्ल्ड अबुधाबी हा प्रचंड भव्य असा त्यांनी सेट उभारला आहे. इथे 6 वेगवेगळे जग क्रिएट केलेले आहेत. म्हणजे तुम्ही गॉथम सिटीमध्ये जा, तिथे बॅटमॅन बरोबर थ्रिल राईड करा, किंवा मेट्रोपोलिसमध्ये जाऊन सुपरमॅनसोबत उडा, किंवा टॉम अँड जेरी, बग्स बनी यांच्यासोबत एक कॉमेडी ॲडव्हेंचर करा. सगळं इकडे मी सगळं करणार आहे. चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत मज्जा करा. निळभोर आकाश. खोटं आहे, आर्टिफिशियल आहे. कमाल आहे लोकांची. इथे बऱ्याचशा गोष्टी मॅनमेड आहेत. जीनियस. सुपर हिरोज हे एक वेगळंच आकर्षण आहे. माझा फेवरेट सुपर हिरो सुपरमॅन आहे. तुमचा कोण आहे? बघा यातला कोणी आहे का? गॉथिक सिटी आणि मेट्रोपोलिस, बॅटमॅन आणि सुपरमॅनच्या विश्वात जाऊन मला स्वतःला सुपर हिरो झाल्याची फिलिंग आली. अमेझिंग. ॲक्च्युली मराठी फिल्म्समध्ये पण एक सुपर हिरो फिल्म आली होती. तो सुपर हिरो आवडतो का तुम्हाला? लहानपण देगा देवा. खरंच वॉर्नर ब्रदर्स वर्ल्ड अबुधाबीमध्ये लहान मुलांची गर्दीच गर्दी आहे. काय, मी सुद्धा लहानच आहे. इथे लहान झाल्याची फिलिंग येते हो. मज्जा. फ्रेंड्स, माझं अख्खं बालपण एका कार्टूननी समृद्ध केलं. आय एम शुअर तुमचं बालपण सुद्धा टॉम अँड जेरीनी खूप आनंददायी केलं असेल. कुठल्या सेलिब्रिटीला भेटायला हा क्यू नाही आहे. हा क्यू आहे स्कूबी डूला भेटायला. मी पण खूप एक्सायटेड आहे.
यास आयलंडच्या प्रत्येक थीम पार्कचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. खरंच वॉर्नर ब्रदर्स वर्ल्ड अबुधाबी ही एक फक्त थीम पार्क नाही आहे, ही एक सिनेमॅटिक जर्नी आहे जी तुम्हाला एका वेगळ्याच दुनियात घेऊन जाते. लहानपणी जेव्हा मी पुण्यात राहायचो तेव्हा आमच्या इथे फक्त नॉर्मल पार्क्स होते, म्हणजे कमला नेहरू पार्क, संभाजी पार्क. मी जसा जसा मोठा होत गेलो तसं मी डिझनीलँडबद्दल ऐकलं, मग युनिव्हर्सल स्टुडिओजबद्दल ऐकलं, मग थीम पार्क्सबद्दल ऐकलं. पण एका गाडीच्या ब्रँडवर एक थीम पार्क होईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण UAE मध्ये सगळं शक्य आहे. चला, लेट्स स्पीड अप फॉर द फेरारी वर्ल्ड. या आयलंडमधल्या 4 थीम पार्क्सपैकी फेरारी वर्ल्ड इथे सर्वात जास्ती गर्दी असते. जे कार लवर्स आहेत, जे फेरारी लवर्स आहेत, ते इथे आवर्जून येतात. इथे एकापेक्षा एक फेरारी कार्सचे मॉडेल्स आहेत आणि म्हणून कार लवर्स इथे येऊन मंत्रमुग्ध होऊन जातात. जस्ट लुक ॲट इट. UAE म्हटलं की सगळंच लार्जेस्ट, बिगेस्ट, टॉलेस्ट आणि अबुधाबी यास आयलंड आणि फेरारी वर्ल्ड म्हटलं म्हणजे काय होणार? फास्टेस्ट, वर्ल्ड्स फास्टेस्ट रोलर कोस्टर राईड अबुधाबीमध्ये फेरारी वर्ल्डमध्ये आहे. चला, लेट्स एक्सप्लोर वर्ल्ड्स फास्टेस्ट रोलर कोस्टर राईड फॉर्म्युला रोसा. मी नाही करणार आहे, मी एकदा केलेलं आहे. 3 दिवस डोकं दुखत होतं माझं. बघायला जाऊया. मी नाही करणार. तुम्हाला करायचंय बिंदास करा, मी नाही. बघूनच डोकं करते. थरारक अनुभव. साधारण तुम्हाला फॉर्म्युला रोसाचा या राईडचा स्पीड माहिती आहे का? 240 km/h. दॅट्स फास्ट. फेरारी वर्ल्डमध्ये पर्यटकांच्या खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे, पण ह्याशिवाय लहान मुलांसाठी खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. रॉक क्लाइम्बिंग आहे, प्ले एरिया आहे. लहान मुलंसुद्धा खूप एन्जॉय करतात. आणि शॉपिंगसाठी फेरारीचे सुविनियर गिफ्ट शॉपसुद्धा आहेत. सगळंच आहे, सगळंच आहे. फेरारी वर्ल्डच्या राईड्स करण्यासाठी ना थोडंसं वेडं असावं लागतं. यू शुड बी मॅड. पण इथे ना माझ्यासारख्या लोकांसाठी सुद्धा राईड्स आहेत. बघायचे आहेत? हे बघा. निवांत. हे करीन मी नक्की. चला. थरथराट, धूमधडाका, धडाकेबाज, जबरदस्त. मला माहिती आहे हे सगळे मराठी चित्रपटाची नावं आहेत. त्यातला एक चित्रपट तर माझाच आहे. पण फेरारी वर्ल्डला येऊन अशीच फिलिंग येते. आणि हो, एक नाव तर राहिलंच की इथल्या राईड्स खतरनाक आहेत. यास आयलंडमध्ये फक्त थीम पार्क्स नाही आहेत. यास शॉपिंग मॉल, हाय एंड लक्झरियस ब्रँड्स, बीच रेस्टॉरंट्स अँड कॅफेज, टोटल पॅकेज. फ्रेंड्स, जसं सिंगापूरमध्ये डॉल्फिन शो असतो, तुम्ही डॉल्फिन बरोबर पोहू शकता, त्यांच्यावर इंटरॅक्ट करू शकता, त्याचप्रमाणे या आयलंडमध्ये सी वर्ल्डमध्ये पर्यटकांसाठी खास एक डॉल्फिन शो आहे. इट इज अमेझिंग. खूप मजा येणार आहे.
दुबई आणि अबुधाबीच्या प्रत्येक थीम पार्क्समध्ये पर्यटकांच्या खाण्यापिण्याची उत्तम सोय असते. सी वर्ल्डमध्ये सुद्धा असंख्य कॅफेज, वेगवेगळ्या क्विझिन्सचे रेस्टॉरंट्स आहेत आणि ते सुद्धा थीम बेस्ड आहेत. सी वर्ल्डमध्ये जगभरातले ओशिन्स एकत्र आणलेत. ही थीम पार्क फॅमिलीजसाठी, खास करून लहान मुलांसाठी खूप एक्सायटिंग आणि एज्युकेटिव्ह आहे, कारण इथे येऊन ते समुद्री जीवनाबद्दल शिकतात आणि अनुभव सुद्धा घेतात. कोणीतरी विचार करेल का की अबुधाबी सारख्या शहरात, डेझर्ट नेशनमध्ये जिथे कायम गरमी असते, तिथे सी वर्ल्डमध्ये ह्यांनी अँटार्क्टिक ओशिन उभारले, जिथे असंख्य गोंडस, निरागस असे पेंग्विन्स आहेत. अबुधाबीत होत ना आपण, थंडी वाजतीये. असं म्हणतात की मराठी माणूस बिझनेसमध्ये जरा कमी पडतो, पण हे खोटं आहे बरं का. UAE मध्ये इतके बिझनेसमॅन आहेत, ऑन्टरप्रेनर्स आहेत, आणि ते सुद्धा मराठी आहेत. आज आपण भेटणार आहोत अशाच एका मराठी बिझनेसमॅन ऑन्टरप्रेनरला, आणि तो साताऱ्याचा आहे. आपण भेटूया राहुल घोरपडेजींना. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार, कशा आहात? वेलकम. छान वा वा वा. इतकं छान वाटलं मला तुमच्या फॅक्टरीत येऊन, आणि तुमची ही जर्नी, तुमचा हा प्रवास इतका इन्स्पायरिंग आहे ना. हा जो प्रवास आहे ना सर, आमच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. 3 पासून 2006 पर्यंत आम्ही जॉब केला होता. 2007 पासून बिझनेस मध्ये आलोय, आणि 2007 पासून ची जर्नी चालू झाली. ती आता ही एंडलेस 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. वा वा. मग आता आपण पूर्ण UAE आणि पूर्ण मिडल ईस्ट ह्या सगळ्या कंट्रीला सर्व करतो. वा वा. आणि आपण प्री फॅब्रिकेटेड पोर्टेबल केबिन्स बनवतो. टेबल केबिन, जे कन्स्ट्रक्शन साठी जे साईट ऑफिसेस लागतात किंवा जे हेवी प्रोजेक्ट्स होतात, तर 5,000 10,000 लोकांसाठी राहण्याची व्यवस्था जी फास्ट ट्रॅक मध्ये करावी लागते, तर ते आम्ही त्याच्यात एक्सपर्टीज आहोत, आणि ते आमचं मेन आहे पर्पज. तर कोणतंही फॅसिलिटी जे रेग्युलर कन्स्ट्रक्शन मध्ये 2-3 वर्ष लागतात, ते आम्ही 2 महिने 3 महिन्यात उभी करू शकतो. ही अरे वा. आणि आपण आता सुद्धा एका प्री फॅब्रिकेटेड हाऊस मध्येच आहे ना? हो, 1 आठवड्यात आमची ही असेंब्ली चालू होते. मग हे झाल्यानंतर अशाचं असं ते उचलून असं लोकेशनवर असेंबल होतं. हो, असं जसं ते ट्रेलर मध्ये 40 फूट ट्रेलर मध्ये जातं, आणि मग क्रेन मध्ये लिफ्ट केलं जातं, आणि ओव्हर साईज कार्गो म्हणून आम्ही नाईटला 12:30 परमिशन आहे आम्हाला कॅरी करण्यासाठी, आणि नेक्स्ट डे ला मग क्रेन आम्ही अपलोडिंग करतो. आपल्या कंपनीचं नाव ग्रीन प्रीफॅब हे UAEतला ब्रँड आहे. सो घर, वॉशरूम, कॅम्प फॅसिलिटी, 5,000 फार्म हाऊस तुम्ही बोलता. सो हे अख्ख्या UAE ला तुम्ही प्रोव्हाइड करता, आणि आपला मराठी माणूस प्रोव्हाइड करतोय. लक्षात घ्या, अख्ख्या UAE मध्ये, फक्त UAE नाही, पूर्ण मिडल ईस्ट. पूर्ण मिडल ईस्ट. आणि फक्त UAE मध्ये नाही, तुम्ही मगाशी मला सांगत होतात की तुमचं महाराष्ट्रामध्ये पण कंपनी आहे. हो. आणि सर फक्त बिझनेस नाही करत, सर समाजकार्य सुद्धा करतात. म्हणजे एका मोठ्या माणसाची हीच एक खासियत असते की बिझनेस तो करतो, व्यवसाय करतो, पण आपल्या समाजाला विसरत नाही. सर महाराष्ट्रामध्ये, पुण्यात लवासा सिटी किंवा पुणे जिल्ह्यामध्ये, तिथे पण त्यांची कंपनी आहे, आणि ते तिथे सुद्धा प्री फॅब्रिकेटेड पोर्टेबल केबिन्स म्हणा, फार्म हाऊस म्हणा. जान्हवी नावाने आहे, जान्हवी माझ्या डॉक्टरचं नाव आहे. मग पुण्यामध्ये आम्ही एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केला. तर त्याच्यामध्ये पहिला होता की पोलीस स्टेशन, आम्ही हा कन्सेप्ट काढला. तिथली अवस्था खूप दयनीय होती आणि गरम व्हायचं. मग त्यांना एअर कंडिशन पोलीस स्टेशन हा कन्सेप्ट आणला. फार्म हाऊसेस जे आपल्या डॅम्स आहेत, तर आम्ही 1,000 फार्म हाऊसेस आता पुणे आणि महाराष्ट्रात दिले. वा वा. स्कूल बनवतो पुण्यामध्ये,
ATM सेंटर्स बनवतो, मार्केट्स बनवतो, आणि जेव्हा वारी निघते तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी पोर्टेबल टॉयलेट सुद्धा प्रोव्हाइड करता आणि त्यामध्ये बिझनेस हा अप्रोच नसतो, इट इज अ कम्युनिटी सर्व्हिस, समाजकार्य म्हणून That is commendable. खूप कौतुक आहे. त्या मस्त. सगळ्या गोष्टीसाठी देतो. हो म्हणजे म्हणजे आपलं तर- हे घर झालं हा. की हे आपण असंच्या असंच असं जाणार आहे. असं माझ्या मुंबईच्या घरी आम्ही तिकडे असेंबल करणार आहे. हो, हो, पाठवू शकतो. बरोबर मुंबईला किंवा कुठेही, म्हणजे आम्ही बरोबर. इथून आता ऑलमोस्ट 20-22 कंट्रीला इथून आमचं मटेरियल जातं. वा वा आणि कमांडेबल म्हणजे की आम्ही एक स्पेशलाइज मॅन्युफॅक्चरर आहोत, ह्या कंट्रीच्या गव्हर्नमेंटशी लिंकअप आहोत, वा वा वा. ज्याच्यातनं आम्ही एक सिंगल मोनोपॉली म्हणून अबुधाबी गव्हर्नमेंट आणि शारजा गव्हर्नमेंट, दुबई गव्हर्नमेंटला काम करतो. आणि जेवढे टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहेत त्या कंट्रीतले, बरोबर तर त्यांना आम्ही मेजरली सर्व करतो. आणि गव्हर्नमेंटला जी पब्लिक फॅसिलिटी डेव्हलपमेंटला वर्षानुवर्ष लागायचे, आता 1-2 महिन्यामध्ये आम्ही रेडी करतो. वा वा वा. त्या इनिशिएटिव्हमुळं आता गव्हर्नमेंटला आता आमच्याकडे 30 ते 40 पार्क आता आम्ही बनवतोय, डेव्हलप करतोय UAE मध्ये. UAE मधले. वा वा. आणि आता तुम्ही अबुधाबीतल्या कोणत्याही पब्लिक पार्कला गेला तर तुम्हाला वॉशरूम आणि गव्हर्नमेंटचं ऑफिस ग्रीन फॅबनर तुमचंच आहे म्हणजे ते आपलं एका मराठी माणसाचं आहे. हो हो, अबुधाबीने आले. वा वा वा. आणि जेवढे एअरपोर्ट्स आहेत इथले, दुबई आणि अबुधाबी, तर तिथले सगळे एंट्रीचे जेवढे केबिन्स आहेत किंवा दुबईमध्ये जेवढे तुमचे हॉटेल आहेत 5 स्टार हॉटेल, तर त्याच्या एंट्रीला सिक्युरिटी केबिन हे आपलं आहे. वा वा. इथं मेजरली आमच्याकडे एक गणपती फेस्टिवल असतो दरवर्षी. एक 300-350 लोक येतात आणि मग दरवर्षी आम्ही एक मंदिर उभं करतो. मग इथे ढोल ताशा पथक आणि अच्छा इथे ओके इथे ओके. तुम्हाला आता एक मंदिर दाखवतो. अच्छा, हे अच्छा. मंदिराचं आपण हे दरवर्षी हा, चला जाऊया. तर आम्हाला हे दरवर्षी मंदिर बनवतो. ह्या वर्षी तर राम मंदिराचा कन्सेप्ट आहे. वा, तर वा. मग इथं रामाची मूर्ती हे होतं आणि पूर्ण मग आपण राम मंदिराची थीम क्रिएट केलेली आहे. आमच्या एक शोची खासियत आहे राहुलजी, हा, की जसं आमचे स्पॉन्सर आहेत केसरी, वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, तसंच इथे येऊन ग्रीन प्रीफॅब, अगेन वर्ल्ड क्लास प्री फॅब्रिकेशन कंपनी. आणि खूप छान वाटतं, ऑनेस्टली अभिमान वाटतो, कौतुक वाटतं की असेच महाराष्ट्रातून आपले युवा इथे येऊन ऑन्टरप्रोनर बनले पाहिजेत आणि दे शुड इन्स्पायर द महाराष्ट्रियन्स फ्रॉम महाराष्ट्र. तुम्ही ते करताय. खूप खूप धन्यवाद ह्या शोमध्ये आल्याबद्दल आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक युवकाला इन्स्पायर केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू सो मच. थँक्यू इन्स्पायरिंग. असं म्हणतात मराठी पाऊल पडते पुढे, नाही ह्याला आपण जरा बदलूया, मराठी पाऊल कायमच पुढे आहे हे लक्षात घ्या. सलाम. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.